राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ वामनाश्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. प्रकरण 4. सप्ताह आध्यात्मिक उत्सवाचा उद्देश. ज्ञान विषय म्हणजे कॉलेज अभ्यासाप्रमाणे थोडासा कठीण आहे. भक्ती सुलभ आहे, पण भक्तीत अनन्यता हवी. येथे आलेले संत ज्ञान भक्ती दोन्हीचेही सुलभतेने विवरण करणार आहेत. श्रोत्यांनी आपापल्या योग्यतेनुसार त्याचे ग्रहण करावे असा आमचा हेतू आहे. आणखी काय तर येथे अनेक आकर्षणं आहेत. स्नान, भोजन, सुव्यवस्था, गायन आदी मनोरंजन सर्व काही आहे. पण येथील मुख्य विषय म्हणजे प्रवचन आणि येथे प्रतिपादन केलेल्या विषयाचे ग्रहण करणे हा आहे. इतर सर्व गोष्टी विसरल्या तरी चालतील, पण श्रवण केलेल्या गोष्टी मात्र संग्रही ठेवायला हव्यात. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या प्रारंभी प्रथम दशकाच्या प्रथम समासात उपोद्घात रूपाने सर्व काही सांगितले आहे. या ग्रंथात कोणत्या विषयाचे प्रतिपादन केले आहे, ते ऐकायला अधिकारी कोण, ग्रंथ श्रवणाचे फळ काय इत्यादी ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय फार सुंदर मार्मिकपणे सांगितले आहे. सामान्यपणे सर्व लोकांचा अभिप्राय असा की आम्ही ज्ञानाला अधिकारी नाही. स्नान संध्या करायला हवी, जप तप आचरायला हवे, कर्म यथावत करायला हवे, म्हणजेच ज्ञानाधिकार प्राप्त होतो. विहित कर्मयोग करून चित्तशुद्धी करून घेतल्यानंतरच ज्ञानामध्ये प्रवेश करता येतो असे बहुतेक सर्वजण प्रतिपादन करतात. पण ज्ञानाची अर्हता प्राप्त होण्यासाठी हव्या असलेल्या साधन चतुष्टयात कोणत्याही कर्माचे कसलेही बंधन नसते. ज्ञानाधिकाराचा निर्देशन करताना त्याने अमुक अमुक कर्म केले पाहिजे, अमुक अमुक यज्ञ करायला हवे असे काही सांगितलेले नाही. विवेक, वैराग्य, शमदमादी, षटसंपत्ती, मुमुक्षत्व ही सर्व साधकाच्या अंतर्स्थितीशी संबंधित असलेली आहेत. हे लक्षात आणा. ही लक्षणं असली की बस, ती कशीही आली तरी चालतील. तुम्ही सर्वजण भक्ती ज्ञानाला अधिकारी आहात, म्हणूनच येथे आला आहात. या स्थानाला आलेल्याचे सार्थक करून घ्यायला हवे, उद्धार व्हायला हवा हा विचार आला आहे. म्हणजे प्रमुख अधिकारी लक्षण असलेले मुमुक्षत्व तुमच्यात आहे हे सिद्ध झाल्यासारखे झाले. उद्धरेदात्मनात्मानं म्हणजे मोक्ष प्राप्त करून घ्यावा ही इच्छा हेच मानवाच्या उद्धाराचे मूळ कारण आहे. ज्ञानी पुरुष ग्रंथ लिहितात, प्रवचन सांगतात, पण ते वाचून ऐकून ज्ञान प्राप्त करून घ्यावे हे एक मुमुक्षत्व नसेल तर कोणतेही कार्य होत नाही. मोठा दवाखाना बांधून तज्ज्ञ डॉक्टर नेमूनही नागालँडप्रमाणे रोगी झाले नाही तर त्याचा काय उपयोग? डॉक्टर नुसते औषध ठेवून घेऊन बसले तर काय साध्य होईल? दवाखान्यात येणारेही हवेतच. आणखी एक चमत्कारिक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील दावचेरी येथे आदिवासीयांची संख्या फार मोठी आहे. सरकारने त्यांच्यासाठी उचित घरं बांधून दिली, पण जुन्या दारं नसलेल्या जीर्ण झोपडीत वास करणाऱ्या या आदिवासींमध्ये त्या घरात कोणीही राहायला जाण्यास तयार झाले नाही. 2 खोल्या असणारी शेकडो उत्तम घरं रिकामी असलेली पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. हे सगळं सांगायचा उद्देश म्हणजे मानवामध्येच मूलतः आपले उद्धाराचे इच्छारूप मुमुक्षत्व असेल तर तरच पुढील प्रयाण. आता या ज्ञानाचे फळ काय? आपण कोणतेही कार्य त्याचे फळ काय हे जाणून घेऊनच करत असतो. फळ जेवढे मोठे तितके कार्यही मोठे. आपण येथे येऊन ज्ञानींना भक्तीने साष्टांग नमस्कार करून त्यांचे प्रवचन मोठ्या प्रेमाने ऐकतो. लौकिकात कितीही मोठा असला तरीही त्याला आपण कधीही साष्टांग नमस्कार करतो का? कधीही नाही. पण येथे मात्र गुरूंना असा प्रणिपात करतो
याचा अर्थ येथे काहीतरी महत्फल आहे. ते कोणते हे थोडक्यात सांगायचे झाले तर आपण सर्व लोक बरेच कष्ट घेऊन पैसा, अधिकार, कीर्ती इत्यादी प्राप्त करून घेतो, पण त्या कोणत्याही गोष्टीमुळे समाधान मिळत नाही. काहीतरी उणिवा, अशांती सर्वांना भेडसावत असते. ती जाऊन शांती, शाश्वत सुख, परमानंद आपल्याला मिळायला हवा. तेच मोक्षरूपी महत्फळ होय असे सांगता येईल. मुक्तीबद्दल अनेक लोक अनेक रीतीने काहीतरी सांगतात. काही जण वैकुंठ, कैलास इत्यादी लोकात जाऊन तेथे सर्व सुखोपभोग मिळवता येतात असे समजतात. तेथेही इथल्या या जगातल्या सारख्याच वस्तू असतात म्हणे. पशुपक्षी, वृक्षलता, बागबगीचे, तळी सरोवरे, शरीर, इंद्रिय, खाणेपिणे, झोप, स्त्रीभोग इत्यादी सर्व काही येथील प्रमाणेच तेथेही असतात. पण फरक इतकाच की ते सर्व अप्राकृत असतात. बस त्या लोकात ते अप्राकृत शरीराने अप्राकृत भोग अप्राकृत रीतीने उपभोगत असतात म्हणे. पण असे म्हणणाऱ्यांना अप्राकृत म्हणजे काय असे विचारले तर ते काहीही सांगू शकत नाहीत. या जगातील प्रत्येक गोष्टीच्या मागे अप्राकृत लावले की झाले, ते वैकुंठातील प्रमाणे प्राप्त होतात. एक लहान बालकाला विनोद, गंमत म्हणून कोणी एकाने सांगितले की कोणत्याही मराठी शब्दाला लावले की तो संस्कृत शब्द होतो. त्या बालकाला झाडाला संस्कृतमध्ये काय म्हणतात असे विचारले असता तो झाडाला झाडम, त्याचप्रमाणे जेवणाला जेवणम, पाहिजेला पाहिजेम, नकोला नको असे प्रत्येक शब्दाला लावून सांगू लागला म्हणे. अप्राकृत ही तितकेच बालिश आहे. असो, खरी मुक्ती म्हणजे दुःख, चिंता, भय, भीती सर्व काही नाहीसे होणे आणि परिपूर्ण आनंद, शांती, समाधान स्थिर होणे. हीच आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप नैज मुक्ती होय. हेच या उत्सवात मिळणारे फळ आहे. अध्यात्मश्रवणाने अर्थात सत्पुरुषांच्या प्रवचनाने महत् लाभ होतो. फार दिवसापासून श्रवण करत आल्याने तुम्हाला लाभ झाला आहे की नाही याचा विचार केला तर लाभ झाला आहे असेच निश्चितपणे सांगू शकतो. तुमच्यामध्ये बरीच प्रगती झाली आहे. इतर लोक काही ना काही चिंता करत असतात, तुम्ही करत नाही. हे करावे ते करावे असा हव्यास तुमच्यात नाही. हे प्रगतीचे लक्षणच होय. तुम्हाला तीव्र हव्यास आहे काय? काही मिळाले नाही तर तुम्हाला दुःख होते काय? नाही. सामान्य लोकांप्रमाणे तुमचे मन दोलायमान होत नाही. अर्थात तुमच्यात आध्यात्मिक प्रगती झाली आहे, पण ती अजून पूर्णपणे झाली नाही. म्हणून अभ्यास हवा असे आम्ही वरचेवर सांगत आहोत. एवढेच. अशी परिपूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी समारंभ हे एक साधन आहे. येथे आलेले अनुभवी संतही याच विषयाचे विवरण करतात. ते तुम्ही ऐका आणि कृतार्थ व्हा. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.